शेतकरी बंधूंनो, यावर्षी जर तुम्ही तुरीची लागवड बेडवर करणार असाल तर आपल्या तुरीची बेड कसे काढायची तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याचं अंतर किती ठेवायचे, तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा तुम्हाला अंतर ठेवणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही तुरीची जर बेड काढताल तर तुम्हाला एकरी सहजरित्या 12 ते 15 क्विंटल उत्पादन होणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशा शेतीविषयक माहिती तुम्हाला मिळून जातील। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। आता शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत असाल की बरेचसे शेतकरी जे ते पारंपरिक पद्धतीमध्ये तुरीची लागवड करतात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये तुरीची लागवड जर केली तर आपल्याला उत्पादनामध्ये 20 ते 30% घट येते, कारण की त्याच्यामध्ये मोर रोगाची समस्या ही खूप जास्त येते। आता तुम्ही बघत असाल की सर्वच बातम्या असतात, हवामान तज्ञ सुद्धा ते सांगतात की पाऊस काळ हा कमी सांगितला, दुष्काळाचं सावट आहे। मग अशा वेळेस आपण जर पारंपरिक पद्धतीने रेगोट्या मारून किंवा ट्रॅक्टरने पेरणीसारखी जर तूर पेरली तर आपल्याला पाणी द्यायची गरज पडणार आहे आणि ती काय उपलब्ध नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे। तर तुम्ही अशा पद्धतीने तुरीची लागवड बेडवर काढायची आहे। तर बेडवर तुरीची जर लागवड केला तर आपल्याला फायदा हा होणार आहे की तुरीच्या 2 सरीच्या ओळीमध्ये हवा खेळती राहणार आहे, मोर रोगाची समस्या आपल्याला येणार नाही, जो की फ्युझेरियम विल्ट बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुरीत येतो आणि भविष्यामध्ये असेल किंवा फवारणी असेल अशा गोष्टी कराव्यात ज्या की खूप खर्चिक आहेत। हे करायची गरज नाही। तुरीला खोडसड रोग सुद्धा येत नाही। 2 सरीच्या मध्ये हवा खिळती चांगली राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कसलाही तुरीवर होत नाही, उत्पादनही चांगलं येतं, फुटवा चांगला भेटतो आपल्याला तुरीला आणि 2 सरीमध्ये अंतरही चांगलं राहतं आणि एकूणच काय तर आपल्याला उत्पादनामध्ये 30% वाढ आपल्याला बेडवर तूर लागवड केल्यामुळे होते। एवढा सगळा फायदा मित्रांनो तुरीचा बेड लागवड आहे। जास्त पाऊस जरी झाला तरी तुमचं पाणी जे आहे का ह्या मधल्या सरीने निघून जाणार आहे आणि कमी पाऊस जरी झाला तरी हा भोत आपला काढल्यामुळे ह्या भोताच्या मध्ये जो ओलावा आहे तो जवळपास 2 ते 3 आठवड्यापर्यंत राहतो आणि आपल्याला तुरीला पाणी द्यायची गरज पडत नाही। आपल्या तिथं पाण्याची बचत 50% कमी होते। तर एवढे सगळे फायदे मित्रांनो तुरीची बेडवर लागवड करण्याचे। तर आता तुरीची बेडवर लागवड करण्यासाठी आपल्याला योग्य अंतर कोणतं आपण ते बघूयात। आता हे जे आहे तर मित्रांनो आम्ही घरचं ट्रॅक्टर आहे, बारक्या ट्रॅक्टरनेच आपण सऱ्या वाढायला होतो। आता हे सरी काढायचं जे अवजार आहे हे साधारण 2.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत जे आहे ते सरी काढतं। आपल्याला एवढ्या अंतराची गरज नाही, आपल्याला अंतर लागणार आहे फक्त 4 फूट किंवा 4.5 फूट। आता हे बघा अंतर किती, ह्या फणाच्या सेंटरपासून ते ह्या फणापर्यंत 4.5 फूट आपला अंतर आसपास आहे, म्हणजे 44 इंच पण 4.5 फूट धरा। आता ही आपण 4.5 फूट अंतर का ठेवलं तर आपली भारी जमीन आहे, काळी जमीन आहे, पाण्याची सोय, त्याच्यामुळे आपण त्याला 4.5 फूट अंतर ठेवलं। तुम्ही काळी जमीन असू द्या किंवा मध्यम असू द्या 4 फूट अंतर ठेवलं तरी सुद्धा जमतं। तर आपल्याला हे अंतराचं तुम्हाला मी सांगितलं। त्याच्यानंतर आता महत्त्वाचा दुसरा विषय येतो की सरी काढताना आपल्याला हा जो फाळ आहे हा फाळ आपल्याला रुंद ठेवायचा नाही, हा जवळ ठेवायचा आहे। हा जवळ ठेवल्यामुळे काय होतं की हा आपला जो गादी वाफा बनला आहे, जो भोत बनला आहे, हा चांगला रुंद बनतो आणि ह्याच्यामध्ये ओलावा चांगला टिकून राहतो। आणि हा जर तुम्ही जर असा लांब जर केला तर डोंगरासारखं होतं, तुरीला मुळाची चांगली वाढ होत नाही मित्रांनो आणि आपल्याला ह्या भोतामध्ये पाणी सुद्धा कमी राहतं। त्यामुळे हा होईल तेवढा कमी ठेवायचा। ह्याचं अंतर किती ठेवायचं तर साधारण तुम्ही 1 फुटाचा जो आहे तो फाळाचा जवळ ठेवू शकता। असं जर बघितलं तर 1 फूट आपल्याला होऊन जातं, 1 ते 6 फुटापर्यंत। दुसरी महत्त्वाची गोष्ट सरी काढतानाच आपल्याला एक काळजी घ्यायची की ही खोली, हा जो भोत आपण काढायला लागलो तो ह्या भोताची जी खोली आपल्याला ही फक्त 1 फुटाच्या आतमध्ये ठेवायची। आता ह्याची जी खोली जर बघायला गेलं तर एक 10 इंचच्या आसपास आहे मित्रांनो। तर तुम्ही 1 फुटाच्या आतमध्ये ठेवायचं, कारण की तुरीचे जे मुळं आहेत ते 1 फुटापेक्षा जास्त खोल काही जात नाहीत। आणि जर खोल तुम्ही जर सरी काढताल तर प्रॉब्लेम हा होतो की जो पण काय ओलावा आहे तो ह्याच्या खालीच जास्त जातो आणि आपला भोत काय ओला राहत नाही आणि भविष्यामध्ये जर पाण्याचा पावसाचा खंड जर पडला तर आपल्याला उपयोग होत नाही। त्यामुळे होईल तेवढं हे वरच काढायचं, भोत आपल्याला रुंद काढायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सरी काढायचं नियोजन करायचं आहे। अंतर तुम्ही 4 फूट ठेवा किंवा 4.5 फूट ठेवा। आता शेतकरी बंधूंनो महत्त्वाचा विषय होतो की तूर लागवडीसाठी 4 फूट अंतर कुणी ठेवायचे किंवा 4.5 फूट अंतर कुणी ठेवायचे किंवा पट्टा पद्धत कुणी लावायची, आपण त्याच्याबद्दल जरा सविस्तर माहिती घेऊयात। आता हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, ज्यांची जमीन मध्यम किंवा भारी आहे, पाण्याची सोय नाही, अशाने 4 फुटाच्या सलग सऱ्या जरी काढल्या तरी सुद्धा जमतं। असं शेतकरी बंधूंनो आपण पहिली पद्धत बघूया की सलग 4 फुटाच्या जर सऱ्या काढल्या तर काय होणार आहे। सलग 4 फुटाच्या सऱ्या काढल्या शेतकरी बंधूंनो तर तुम्ही एक सरी सोडायची, ह्या सरीवर तूर लावायची, परत ही जी सरी ही सोडायची। मग आता होणार काय, मध्ये 8 फुटाचं अंतर राहणार आहे। 8 बाय 1 वर आपली तुरीची लागवड होणार आहे। पण ह्या 8 बाय 1 वर तुरीची जर लागवड जर तुम्ही करताल तर आपल्याला एकरी झाडाची संख्या फक्त 5,500 भेटते आणि 8 बाय 1 वर तुम्ही मध्ये सोयाबीनचं पीक घेताल, खूप जास्त अंतर होतं। माझी दुसरी जी पद्धत आहे शिफारस आहे ती आहे पट्टा पद्धत मित्रांनो। ही सर्वात चांगली पद्धत आहे, ह्याच्यामध्ये एकरी झाडाची संख्या सुद्धा आपल्याला मेंटेन होते। आता ती पट्टा पद्धत काय ती बघूयात। तर तुम्हाला सलग 4 फुटा जे आहेत त्या सऱ्या काढून घ्यायच्या। सलग 4 फुटाच्या सऱ्या काढल्या त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सरीवर तुरीची लागवड केली तुम्ही, त्यानंतर ह्या सरीवर सुद्धा तुरीची लागवड करायची आपल्याला, म्हणजे 2 जोड ओळ तुरीची लागवड करायची। मधलं अंतर तुम्ही 1 फूट ठेवू शकतात किंवा कमीत कमी 9 इंच ठेवू शकतात। 9 ते 1 फुटा अंतरावर तुम्हाला लागवड करायची
आणि परत हा मधला जो बेड तो रिकामा सोडायचा, पलीकडच्या परत 2 बेडवर तुरीची लागवड करायची. म्हणजे मध्ये सुद्धा 8 फुटाचं अंतर राहतं आणि बाजूला 2 तुरीच्या काकऱ्या येतात. आपल्याला एकरी झाडाची संख्या सुद्धा जवळपास 10,000ची भेटते डबल, आणि हवा सुद्धा चांगली खेळती राहते. एकूणच फायदा आपल्याला चांगला पट्टा पद्धतीमध्ये आहे. ही माझी शिफारस पद्धत आहे. दुसरा फायदा काय पट्टा पद्धतीचा, की जर उद्याच्याला पाणी द्यायची सोय राहिली, जसं नंतर तूर फुलामध्ये गेली, तर आपल्याला काय होईल की एवढ्या मोठ्या पूर्ण प्लॉटला प्रत्येक सरीला पाणी द्यायचं काय सोपं नाही. 8 फुटावर जर तुम्ही तुरीची लागवड केली तर तुम्हाला हा सुद्धा बेड भिजवावा लागणार आहे, हा सुद्धा भिजवावा लागणार आहे, तो सुद्धा भिजवणार नाही. आणि पट्टा पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त 2 सरीच्या मधलाच एक बेड भिजवायची गरज येणार आहे. इतका सगळा फायदा आपल्याला पट्टा पद्धतीने मिळणार. त्यामुळे तुम्ही तुरीची लागवड ह्या वर्षी पट्टा पद्धतीमध्ये करायची. अंतर लक्षात ठेवा, 2 बियातलं अंतर तुम्हाला ठेवायचं 1 फूट ते 9 इंच. एका जागेवर तुम्ही 2 बी टाकले तरी सुद्धा जमतं. आणि मध्ये अंतर तुम्हाला 9 फुटाचं राहतं, पट्टा पद्धतीमध्ये 8 फुटाचं राहतं. आणि परत तुम्ही 2 काकऱ्या ज्या आहेत त्या तुरीच्या घेऊ शकता. आता जे शेतकरी आंतरपीक करणार आहेत त्यांना काय करायचं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लागवड करायची. आणि मध्ये जी रिकामी ओळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीनची लागवड करू शकतात, मुगाची लागवड करू शकतात, उडदाची लागवड करू शकता. फक्त काळजी काय घ्यायची की ह्या भोतावर तुम्ही 2 साऱ्यापेक्षा जास्त सोयाबीनची टोकन करायची नाही. 3 साऱ्या घ्यायच्या नंतर 3 साऱ्या घेताल तर तुम्हाला आंतरपिकामध्ये उत्पादन नाही कमी येईल, हवा खेळती राहणार नाही, खूप जास्त जी आहे ती बियाची दाटी होईल आणि आपली तूरसुद्धा मित्रांनो तिला फुटवा कमी येईल, उत्पादनामध्ये मार खाईल. आंतरपिकाला जास्त महत्त्व द्यायचं आणि आपलं मुख्य पीक हे तूर आहे, त्यामुळे एकरी झाडाची संख्या आपल्या तुरीची जास्त ठेवायची. आंतरपीक आपल्याला महत्त्व द्यायचं नाही. आंतरपीक जर घेताल तर तुम्हाला एकरी 5-7 क्विंटल सोयाबीन चांगल्या रीतीने होणार आहे. 2 ओळी ह्या भोताच्या वर ठेवायच्या सोयाबीनच्या. आता तुरीची लागवड करताना वाण तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आमच्या इकडं जी आहे की पांढऱ्या तुरीची लागवड होती आमच्या मराठवाड्यामध्ये, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा इथं. लाल तुरीची जी लागवड आहे खानदेश असेल, विदर्भ असेल त्या साईडला होते. आता आम्ही BDN 711 हे वाण निवडले कारण की ह्या वर्षी पाऊस काळ कमी आहे. मागच्या वर्षी गोदावरी वाण लावलं होतं, पण गोदावरी जरा 15 दिवस लेट होतं, त्याला एखादं पाणी हे लागतं. त्यामुळे BDN 711 आम्ही काळ्या रानामध्ये पांढऱ्या तुरीची लागवड करणार आहे. तुम्ही लाल तुरीमध्ये बुस्टरची लाल क्रांती आहे चांगली, लवकर येणाऱ्यामध्ये अजून ग्रीन गोल्डची 100 आहे, चारू तूर आहे, अशा बऱ्याचशा चांगल्या तूर आहेत. BDN 716 आहे, फुले राजेश्वरी आहे. ह्या वाणापैकी कुठली एक वाण तुम्ही लाल तुरीमध्ये लागवड करू शकता तर बेडवर लागवड करण्यासाठी. आता तुम्हाला वाणही सांगितले, अंतरही सांगितलं कशा पद्धतीने निवड करायची. फक्त आता होईल तेवढं तुम्ही लवकरात लवकर जे आहे तर तुरीची बेड काढून घ्या, कारण की काय येत्या 8-10 तारखेला मान्सून हा आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. आणि जर तुम्ही पावसामध्ये जर तुरीची बेड काढताल तर आपल्याला बेड ही चांगले निघत नाही, तर रान कापल्यासारखं होतं आणि चांगले मोकळ्या रानासारखे जसे बेड येतात तसे काय पाऊस पडल्यावर बेड निघत नाही. तर आपली तुरीची उगवणसुद्धा एक समान होत नाही, महागं पुढं तूर उगवल्यासारखे होते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुरीची बेड काढून घ्या, चांगले बेड येतं. आता सध्या रोहिणी नक्षत्र चालू आहे, त्यामुळे हा नक्षत्र 8 तारखेपर्यंत आहे. तुम्हाला अजून एक 7-8 दिवसाचा वेळ आहे, तोपर्यंत बेड काढून घ्या. चांगले बेड तळतील सुद्धा, जमिनीतल्या ज्या किडी वगैरे येतं त्यासुद्धा मरून जातील आणि चांगलं बेड तळल्यामुळे आपल्याला तुरीची जी उगवण आहे ती चांगली होणार आहे. एवढा सगळा फायदा मित्रांनो बेडवर आहे. मी सुद्धा बेडवर ह्या वर्षी लागवड करणार आहे. मागच्या वर्षी मी जे अंतर ठेवलं होतं ते 6x1चं अंतर ठेवलं होतं. प्रॉब्लेम हा झाला होता की 3 फुटाचे सलग बेड काढले आणि 3 फुटाचे सलग बेड काढल्यामुळं हा जो भोतो हा डोंगरासारखा असा टोकदार झाला होता. बी एकदम वरच्या टोकाला राहिलं होतं आणि काय झालं, उगवण चांगली झाली नाही, मुळाची वाढसुद्धा चांगली झाली नाही, जवळ अंतर झाल्यामुळे. त्यामुळे ह्या वर्षी आपण पद्धत बदलली, 4.5 फुटाचा बेड केला आणि हा जो गादी वाफ आहे हा रुंद केला. पारंपरिक पद्धतसुद्धा मित्रांनो मी 2015-16 4x1 वर केली होती. त्यावर्षीसुद्धा एवढं अंतर ठेवलं तर त्यावेळेसुद्धा मला आजूबाजूचे शेतकरी असतील, गावातल्या शेतकऱ्यांनीसुद्धा मला नाव ठेवलं होते की एवढं अंतर तुरीला काही योग्य नाही. 10 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस काय असायचं की सलग 3 फुटाची तुरीची लागवड व्हायची, 2.5 फुटाचं 2 फुटाचे लोखंडी जे आवते ते चालायचं. पण आता तशी पद्धत बदलली नाही मित्रांनो. त्याच्यानंतर मी 5.5 फुटावर सुद्धा तुरीची लागवड केली. त्याच्यामध्ये सुद्धा मला एकरी उत्पादन 9-10 क्विंटलपर्यंत आलं. 4x1 वर सुद्धा मित्रांनो मला चांगलं उत्पादन आलं. फक्त मागच्या वर्षी जी बेडवर तूर लागवड केली 3 फुटाचे बेड काढून त्याच्यामध्ये उत्पादन कमी आलं. त्याच्यामुळे तुम्ही 3 फुटाचे 3.5 फुटाचे बेड अजिबात काढायचे नाही. 4 फुटाचे तरी बेड काढा. जास्त असेल तुम्हाला वाटलं तर 4.5 फुटाचे काढू शकतात. अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे. चांगलं उत्पादन तुम्हाला ह्या वर्षी तुरीमध्ये येणार आहे. काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना तुरीमध्ये मार्गदर्शन पाहिजे, अधिक उत्पादन काढायचं, अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये जी आहे ती सेवा उपलब्ध केलेली आहे. तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून फक्त 99 रुपये भरून सविस्तर सल्ला तुरी पिकाबद्दल घेऊ शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.